कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर झाली। पहिल्या यादीमध्ये 68 गावातील 15,358 लाभार्थ्यांची नावे आहेत। प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 गावांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सीसीआयची दररोज 1 लाख गाठी कापूस खरेदी। राज्यात कापसाची आवक वाढली, खुल्या बाजारामध्ये दर कमी। देशभरात आतापर्यंत 570 सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये सीसीआयतर्फे कापूस खरेदीला अद्याप प्रारंभ झाला नाही। भारताची कांदा निर्यातीमध्ये पिच्छेहाट। केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे बसला मोठा फटका। केंद्र सरकारने कांदा निर्यातीमध्ये हस्तक्षेप करून अटी शर्ती लादल्याने कांदा निर्यातीला फटका बसला आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये भारतीय कांदा निर्यात 50% घटले। शेतकऱ्यांच्या मदतीला आता महाविस्तार ॲप एआयचा वापर करून मातीपासून तर मार्केटपर्यंत सगळं काही एका ठिकाणी। बाजारभाव, हवामान अंदाज, शेती पिकातील विविध रोग याविषयीची संपूर्ण माहिती, तसेच शेतकऱ्यांना चॅटबॉक्सला प्रश्न विचारून माहिती घेता येणार। ई-केवायसी करून घ्या, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शासनामार्फत सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई अनुदानाचा दुसरा टप्पा वाटप होणार आहे, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी। सोयाबीनची आवक घटली, बाजार समितीवरील ताण हलका। बिजवाईच्या दरातही झाली विक्रमी घसरण। 29 नोव्हेंबरची सोयाबीनची आवक 6,000 क्विंटल झाली आहे, तर सोयाबीनला सरासरी दर 4,540 ते 5,201 या दरम्यान मिळत आहे। किमान पारा घसरला, तब्बल 3 अंशांनी झाली घट। गेल्या आठवड्यामध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणामध्ये बदल झाला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्याने सध्या राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात कांदा चाळ, लसूण साठवणूकगृह मिळणार। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 ते 1,000 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ व लसूण साठवणूकगृहासाठी अनुदान देण्यात येत आहे। लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज। कपास किसान ॲपवर 31 डिसेंबरपर्यंत होणार नोंदणी। हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयची नोंदणी करावी, मात्र कापसाची आर्द्रता मॉइश्चर 8 ते 12% दरम्यान असणे आवश्यक आहे। 12च्या वर असल्यास कापूस घेणार नाही, असे सीसीआयने स्पष्ट म्हटले आहे। सकाळी दाट धुके, शेतात पिकावर धोका वाढला, त्यामुळे अळी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। हिवाळ्याच्या थंडीमुळे वाढलेल्या वध आणि धुक्यामुळे तूर, वांगी, टोमॅटो या पिकावर विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। पुन्हा संधी, 31 डिसेंबरपर्यंत बसू शकता SRP नंबर प्लेट। राज्यातील 60% वाहने अजूनही नंबर प्लेट विना। राज्य परिवहन विभागाकडून जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने पाथरी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। ऊसतोड बंद करण्यासाठी टाळे जाळून केले आंदोलन। खतांचे भाव गगनाला, शेतमालाला मोबदला मिळेना। एकीकडे खते, बियाणे आणि औषधांचे दर वाढले, मात्र शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता। 200 ते 250 रुपयांनी प्रतिबॅग खतांची किमती वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,955 शेतकऱ्यांनीच भरला रब्बी हंगामातील पीक विमा। 15 डिसेंबरपर्यंत गहू, कांदा आणि हरभराचा विमा भरण्याची आहे मुदत, मात्र शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे। जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या तालुक्यांची याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। भाव न मिळाल्याने 2 एकरातील कांदा पिकावर फिरवला रोटावेटर। वैजापूर, रघुनाथपूर वाडी येथील घटना। कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपयाचाच भाव मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांनी उचलले हे टोकाचे पाऊल। शेतकरी बनला हायटेक, ऊस उत्पादनासाठी एआयचा वापर, ज्याद्वारे उत्पादनात होणार वाढ। आधुनिक तंत्रज्ञानामुळे वापर करून कमीत कमी पाण्याचा वापर, अचूक खत व्यवस्थापन आणि जास्त उत्पादन ऊसाचे घेता येणार आहे। PM आवास योजना येवला तालुक्यामध्ये मिळाली गती। 97% घरकुलांना मिळाली मदत। पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा दुसरा टप्पा आता अनेक जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे। थंडीचा कडाका आणि रोगराईचा विखळा।
चारा टंचाईमुळे पशुपालक आले संकटात. पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या. जनावरांच्या वाढत्या आजारामुळे उपचाराचा खर्च देखील वाढला आहे. चाऱ्याच्या प्रकारानुसार वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. संत्रा फळपीक विमा योजना, केवळ 17 शेतकऱ्यांचा सहभाग. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2025-26 योजना सुरू झाली आहे. मात्र यावर्षी फळपीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग अत्यंत कमी प्रमाणावर आहे. ई पीक पाहणीला मुदतवाढ, शासकीय शेतमाल खरेदी केंद्र तातडीने सुरू करा. ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकारणाने ई पीक पाहणी करण्याची मुदतवाढ द्यावी आणि लवकरात लवकर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. बांधकामासाठी 485 चौरस फूट क्षेत्रफळ जागा असेल तरच मिळेल घरकुल योजनेला मंजुरी. पीएम आवास योजनेमध्ये बदललेले निकष लाभार्थ्यांच्या मुळावर. यामुळे लाभार्थी घरकुलांच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, पोटहिशाची मोजणी केवळ 200 रुपयामध्ये. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतीच्या वादातून कुटुंबातील कडुता आणि वाद दूर होणार आहे. पारा घसरला, नाकातील सर्दी कानामध्ये उतरली. वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला. कान नाकामध्ये बुरशीचा संसर्गही वाढू शकतो. लहान मुलांना सर्वाधिक समस्या, थंडी वाढल्याचा परिणाम. अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या आवकेत आता थोडीफार वाढ झाली आहे. अनेक बाजार समितीमधील आजचे कापसाचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून युती चढाओढ, मतदारबाईंनी पडल्या संभ्रमात. कारण जो तो पक्ष लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहे. अनेक मार्केटमध्ये सोयाबीनच्या आवकेत व दरामध्ये थोडीफार वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील आजचे वाढलेले सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. थंडी वाढल्याने बाजरीला ग्राहकांची अधिक पसंती, उत्पादन घटण्याचा परिणाम. थंडीच्या दिवसात बाजरीला किलोला 35 रुपयांचा मिळत आहे भाव. गव्हापेक्षा बाजरी आणि पिवळी ज्वारीचे दर सर्वाधिक आहे. आता दस्तऐवजातील कुणबी नोंदणी शोधणार स्वयंसेवक. जालना जिल्ह्यातील 20 स्वयंसेवकाची केली निवड. जालना जिल्ह्यामध्ये 5270 कुणबी नोंदणी आढळली आहे. रोह्यो, गायगोटा आणि विहिरीचे पैसे कधी मिळणार? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 वर्षापासून गायगोटे, सिंचन विहिरीचे हप्ते थकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ. कापसाच्या भावात घट झाली, मात्र वेचणीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडली. शासनाच्या हमीभावाची ऐशी की तैशी. व्यापाऱ्यांचे मात्र फायदा होत आहे. जिल्ह्यात डिसेंबर उजाडला, मात्र रब्बीची पेरणी 25%वरच. 4 तालुक्यामध्ये पेरणीचे प्रमाण सर्वात कमी. पेरणीची गती संतपणे सुरू आहे. यावर्षी खरीपाला अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे रब्बी पेरणी लांबणीवर गेली. विविध जिल्ह्यात मक्याच्या आवकेत थोडीफार वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यातील बाजार समितीमधील आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नदीपात्राजवळ असणारी शेती उद्ध्वस्त झाली, मात्र शेतकरी अजूनही अनुदानासाठी अपात्र. मागील ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतकरी मदतीपासून अजूनही वंचित आहे. सौरपंप कार्यान्वित होण्यास विलंब, रब्बी हंगाम संकटात. मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र. अनेक शेतकऱ्यांच्या पदरी प्रतीक्षाच. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 7.5 HP सोलर पंपासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे. अनेक जिल्ह्यामध्ये कांदा बियांचे बाजारपेठेमध्ये आवक वाढली आहे, मात्र अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही. राज्यातील अनेक बाजार समितीमधील आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लाडक्या बहिणीस ठरवणार सत्तेचा कौल. आत्ताच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महिला मतदारसंख्या जास्त असल्यामुळे निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचे मत निर्णायक ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामाची अर्धी अधिक पेरणी आता आटोपली आहे. जमिनीतील मुबलक आर्द्रता व उबदार वातावरण यामुळे जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वाधिक 56,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माळशेज फाट्यामध्ये कांदा लागवडीची लगबग सुरू. वाढत्या मजुरीने शेतकरी वर्ग झाला त्रस्त. कांदा लागवडीसाठी महिला मजुरांना 700 रुपये तर पुरुषांना 900 ते 1000 रुपये प्रति मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. राज्यात राबवणार कडधान्य आत्मनिर्भर अभियान.
राष्ट्रीय अन्नधान्य व पोषण सूक्ष्म अंतर्गत देशामध्ये कडधान्य उत्पादनात वाढ करण्यात येणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा. 40 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतीच्या आरक्षणाचा निर्णय निकालांच्या अधीन. 21 जानेवारीपासून पुन्हा सुनावणी होणार. मतदारांसाठी वोटर आयडी सह इतर 12 पुरावे ग्राह्य धरणार. नगरपरिषद निवडणुकीसाठी आयोगांच्या सूचना जारी. त्यामुळे मतदारांची गैरसोय टळणार आहे. राज्यावर चक्रीवादळाचे संकट. श्रीलंकाच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानामध्ये वेगळे बदल झाले आहे. दिवसा ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार नाही आता खोकल्यांचे औषध. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय. खोकला आणि सर्दीच्या औषधाच्या अतिसेवनामुळे लहान बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कृषी समृद्धी योजनेचे ठरले दुबळे नियोजन. पूर्वसंमती पत्राची खैरात. मात्र एकही योजनेचा पैसा मिळाला नाही. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेच्या अनुदानावर आता कात्री बसणार आहे. अन्यथा आंदोलनाची पुनरावृत्ती होणार. वीज बियाणे विधेयकाविरोधामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. BARC कडून केळीची म्युटंट जात विकसित. कावेरी वामन दिले नाव. 1.5 महिना आधी होणार परिपक्व. या वाहनांची सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याची उंची कमी राहणार आहे. साखर निर्यातीबाबत सरकार अद्याप शांतताच. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर कमी. ब्राझीलचे उत्पादन थांबल्यानंतरच आशा. केंद्राने साखरेचा कोटा वाढविला आहे. निधी न दिल्यास रोज. कृषी मंत्री भरणे यांची मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यावर DBTचा 12,500 कोटी रुपयांचे दायित्व आहे.